खरं तर श्रावणात पावसाची ये-जा असते, ऊन पाऊस असा पाठशिवणीचा खेळ असतो. परंतु आपण इथे पाहत आहे तर पाठशिवणीचा खेळ सोडा, रात्रभर आणि दिवसभर पाऊस पडतोय. पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही, त्यामुळे घराच्या बाहेरही काही पडता येत नाही. आणि आता हे पहा, ही जी गोष्ट आहे चूल, ही आता हळूहळू नामशेष होत चालले. पूर्वी आपल्या कोकणातल्या घरात काय किंवा जी आपली घरं होती महाराष्ट्रातली किंवा बाहेरची पण घरं असतील, त्या प्रत्येक घरामध्ये अशा प्रकारच्या चुली असायच्या. आणि आता हळूहळू कुठेतरी ह्या आपल्या चुली नामशेष होत चालल्यात. आपल्या काही घरांमध्ये अजूनही ह्या आठवणी जतन करून ठेवलेल्या आहेत. आपण असं काही पाहिलं की पुन्हा आपण आपल्या लहानपणीचे दिवस असतील, बालपणीचे दिवस असतील, तिकडे आपण जातो. मन हळूच आपलं बालपणाकडे जातं असं म्हटलं तरी चालेल. आणि ह्याच गोष्टी आपल्याला पुन्हा एक नवीन जीवन आपल्याला जगायला एक नवीन उर्मी देतात असं म्हटलं तरी चालेल. कारण ह्या जुन्या गोष्टी, म्हटलं जातं ना, जुनं ते सोनं, ते खरंच आहे. पाणी तापवण्यासाठी आता ह्या चुलीचा वापर केला जातो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार.